नमस्कार सी व्ही मित्रांनो, तर सी मध्ये लॉग इन करण्याची पद्धत ही पूर्णपणे बदलली आहे. तर नवीन पद्धत कशी आहे चला मी तुम्हाला सांगतो. तर व्ही मित्रांनो, सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम गुगलवरती सर्च करा डिजिटल सेवा. असे सर्च केल्यावरती असे पेज येईल. इथे लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपला CSC ID टाका, पासवर्ड टाकून घ्या आणि इथे कॅप्चा आपण टाकायचा आहे. मी कॅप्चा टाकून घेतो आणि इथे लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकाल एक्सपेक्टेशन ऑकर्ड एरर, इथे एरर येत आहे. होम म्हणायचं आहे. आपण परत लॉग इन करून बघायचं आहे. तर इथे लॉग इन झालेले आहे, पण इथे मला डॅशबोर्ड दिसत नाही आहे. इथे ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन मागत आहे आणि इथे लॉगआउटचं ऑप्शन आहे. तर इथे आपण बघायचं आहे की इथे आपणास सिलेक्ट ऑथेंटिकेशन मेथड आपणास कशाने ऑथेंटिकेट करता येईल. तर इथे म्हणत आहे की आधार बेस्ड OTP. जर आपला आधार कार्डला आपला फोन नंबर लिंक असेल तर आपण इथे आधार बेस्ड OTPने लॉग इन करू शकता. दुसरी मेथड आहे आधार बेस्ड फिंगर ऑथेंटिकेशन. आपण आधार बेस्ड फिंगर ऑथेंटिकेशन म्हणजे आपले जे काही थंब जे डिव्हाइस आहे, मंत्राचा 100 किंवा 110 असेल ते जोडून सुद्धा आपण ऑथेंटिकेशन करू शकता. आणि ते तिसरं ऑप्शन आहे SMS बेस्ड OTP. तर हा आपला सोपा ऑप्शन आहे. इथे मी SMS बेस्ड OTP वर क्लिक करतो. इथे SMS बेस्ड OTP म्हणत आहे आणि इथे म्हणत आहे की सेंड SMS बेस्ड OTP व्हेरिफिकेशन. मी इथे सेंड म्हटल्यानंतर आपण बघत आहात की प्रोसेसिंग घेत आहे आणि इथे माझ्या रजिस्टर्ड फोन नंबरवरती SMS गेलेला आहे आणि जो OTP आला आहे तो मी इथे OTP टाकून घेतो. इथे मी OTP टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTP म्हणतो. जसे मी व्हेरीफाय OTP म्हणेन तसे थोडा वेळ घेईल आणि आपण इथे बघत आहात व्ही मित्रांनो, तर इथे माझा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर मे 2026 मध्ये CSC लॉग इन करण्याची ही नवीन पद्धत आली आहे. आता आपणास आपला CSC ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि तिन्हीपैकी एका पद्धतीने आपण ऑथेंटिकेशन करून घ्यायचे आहे. आणि आपण ऑथेंटिकेशन करून घेतल्यानंतर मगच आपला CSCचा डॅशबोर्ड ओपन होईल. हे महाराष्ट्रामधील सर्व प्रत्येक गावातील जिल्ह्यातील व्हीएलएंना ही मेथड लागू आहे. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला व्हीएलए मित्रांनो, व्हिडिओ माझा आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.